नाशिकच्या तपोवनात होणाऱ्या कत्तलीवर 3 दिवसांनंतर विरोधक हळूहळू बोलण्याचं धाडस एकवटू लागलेत. रामाच्या वास्तव्यानं धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टीने नाशिकच्या तपोवनला महत्त्व आहे आणि तिथेच कुंभमेळ्यासाठी सरकार शेकडो वृक्षांच्या कत्तल करणार आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातल्या शेकडो झाडांची कत्तल नियोजित आहे. यावर जर झाडांना हात लावला तर अनेक पर्यावरणवाद्यांनी सरकारला आर या पारचा इशारा दिलाय. अनेक कलाकार, सेलिब्रिटीज झाडं वाचवण्यासाठी पुढे सरसावतायत. मात्र यावर ज्येष्ठ गांधीवादी नेते, वृक्ष संवर्धनानं राळेगणला जगाच्या नकाशावर पोहोचवणाऱ्या अण्णा हजारेंची भूमिका अद्यापही कळू शकलेली नाही. पद्मश्रीनं सन्मानित ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते आणि पर्यावरण स्नेही नाना पाटेकर यांचीही भूमिका कळालेली नाही. अद्याप त्यांनी कॉललाही प्रतिसाद वा मेसेजला उत्तरही दिलेलं नाही. तर अण्णा हजारेंनी ओसाड राळेगणला पर्यावरणाच्या वाटेवर नेत शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला. मातीची धूप होऊ नये म्हणून डोंगरावर गुरं चरण्यास बंदी घातली. माहितीनुसार लाखो झाडं अण्णांच्या पुढाकारानं उभी राहून ओसाड गावाचा अक्षरशः कायापालट झाला. त्यामुळे तपोवन सारख्या धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक मान्यता असलेल्या जंगलात वृक्षतोड होत असताना अण्णा हजारे त्यावर मौन राहणार नाहीत असा विश्वास तमाम पर्यावरण प्रेमींना आहे. दरम्यान तपोवनातल्या वृक्षतोडीवरून आधीच जेमतेम उरलेल्या विरोधकांपैकी 1-2 विरोधकांनी 3 दिवसांनी का होईना प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस दाखवलंय. रोहित पवारांनी म्हटलंय की प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात ज्या तपोवनातील वृक्षांची फळं खाऊन गुजराण केली त्याच नाशिकच्या तपोवनातल्या तब्बल 1800 झाडांवर हे सरकार कुऱ्हाड चालवायला निघालंय. तपोवनातील झाडं आणि त्यांचा ऐतिहासिक संदर्भ भाजपला माहिती आहे का? मुळात जे साधू जंगलात राहून तपश्चर्या करतात त्यांच्याच सोयीच्या नावाखाली तपोवनातील जागेसंदर्भात भाजपला काही छुपा अजेंडा रेटायचा आहे का? सामान्य नागरिक आणि पर्यावरण प्रेमीच काय तर खुद्द साधूंना सुद्धा आणि प्रभू श्री रामचंद्रांना सुद्धा ही वृक्षतोड मान्य होणार नाही. आमचा त्याला कडाडून विरोध आहे असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. कुंभमेळ्यावेळी पुरोहित कमी पडतील म्हणून सरकारनं गेल्या महिन्यातच नाशिक ITI मध्ये वैदिक कोर्सचा प्रस्ताव मांडला. यावर नाशिकच्या अनेक महंतांनी हिरिरीनं पुढे येत त्याला विरोध केला. धर्मात पौरोहित्य कुणी करावं याच्या काही मान्यता असल्याचाही तर्क महंत देत होते. मात्र ज्या जंगलात खुद्द देवानं वास्तव्य केलं तिथली वृक्ष धर्मकार्यासाठीच तोडावीत का हे सांगायला अद्याप नाशिकातले एकही महंत पुढे आलेले नाहीत. घटना अतिशय चुकीची आहे. हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे. या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे, रूढी आहे. तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे. पण याने आपल्या धर्मशास्त्राची, रीतिरिवाजांची आणि हिंदू संस्कृतीची धज्जी उडेल यात मात्र तिळभर शंका नाही. एक प्रसंगी वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा होतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांना महाराष्ट्राचा कारभाराचा अधिकार आहे. तसं तीर्थक्षेत्रावरचे तीर्थ पुरोहित जे आहेत ते अनादी कालापासूनचे आहेत. त्यांचा तो अधिकार असतो. इथे 350 घराणे तीर्थपुरोहितांचे आहेत आणि त्यांना अनादी कालापासून इथल्या सगळ्या तीर्थविधी आणि इथलं महात्म्य हे माहिती असतं. 4 महिन्यांपूर्वीच चीनच्या शांघायमध्ये रस्ते रुंदीकरण, भूमिगत बांधकाम आणि संकुलं उभारण्यासाठी काही ऐतिहासिक इमारतींचा अडथळा येत होता. मात्र तरी फक्त 100 वर्षांपूर्वीच्या या इमारतींना न पाडता चीननं आधुनिक रोबोट्स पद्धतीनं इमारती इतरत्र हलवल्या आणि रस्ते रुंदीकरणानंतर पुन्हा त्याच जागी ती प्राचीन घरं आणून ठेवली. आपला ठेवा म्हणून चीननं निर्जीव घरांचं पाडकाम सुद्धा होऊ दिलं नाही. मात्र दुसरीकडे ज्या तपोवनाला धार्मिक महत्त्व आहे तिथेच कुंभमेळ्यासाठी शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. मी म्हणलं तुम्ही एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोक मारायला तयार आहोत. तोडून दाखवा. काय मजाक चालली आहे काय? तर मला हे बरं नाही वाटत आहे. प्रॅक्टिकली आपण ते जाऊ शकत नसलं तरी माझा पूर्ण पाठिंबा आहे. तपोवनात ती झाडं तोडली नाही पाहिजेत. आता नागपूरला काहीतरी 4000-5000 झाडं तोडतात. त्याचा पण एक मेसेज आला आहे मला. आता लोणंदचा रस्ता आहे. लोणंदच्या रस्त्यावर आजच आम्ही पाठवला माणूस तिथे 4000 झाडं तोडत आहेत रस्त्याच्याकडे. तिथे 400 झाडं वाढायचे आहेत. अशी लाखो आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष बेफामपणे तोडला जातोय. जो वॉकिंग ट्री आहे, जो हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा मानला जातो. पण गव्हर्नमेंट कधी जागा होणार आहे, कधी कायदा करणार आहे आणि काय झाड तोडलं तरी 1-2 रुपये त्याला दंड होतो. ही काय शिक्षा आहे? हे अतिशय भयानक चित्र आहे. तर हे बंद झालं पाहिजे आणि
मनुष्यजात पहिली संपणार आहे, झाडं नंतरच संपणार आहेत, हे लक्षातच घेतलं पाहिजे. हे सगळे मिळून आंदोलन होईल आणि अर्थातच मी त्याच्यात असेल, पण हे जोरात रान पेटलं पाहिजे. चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.